ओम नमो भगवते वासुदेवाय. माणसाला आपल्या कर्तृत्वामुळे, रूपामुळे, नेतृत्व गुणांमुळे, विद्वत्तेमुळे, सत्तेमुळे जेव्हा सतत कोणाकडनं काही मान सन्मान स्वीकारायची सवय असली आणि मग एखाद्या वेळेस जर कुठे मान सन्मान मिळाला नाही तर तो जसा खवळून उठतो, त्याप्रमाणे ह्या दक्ष प्रजापतीचं झालं की आहे जावई. भगवान शंकर हे दक्ष प्रजापतीचे जावई आहेत. त्यांची मुलगी सती शंकरांना दिलेली आहे. पण एका सभेत शंकरांनी उठून त्यांना अभिवादन केलं नाही, उत्थापन दिलं नाही. हा त्यांना आपला अपमान झाल्यासारखं वाटलं आणि तो जिव्हारी लागला. आणि एकदा मनुष्य त्या अपमानामुळे क्रोधवश झाला की काय बोलायला लागेल सांगता येणार नाही. दक्ष प्रजापती शंकरांबद्दल म्हणतात, लुप्त क्रिया शुचये मानने भिन्न सहितवे अनिच्छन्नप्यदान बालाम शूद्रा येवो शतीम गिरम. एखाद्या अनधिकारी व्यक्तीला वेद शिकवावेत त्याप्रमाणे माझी इच्छा नसताना सुद्धा भावविवश होऊन आणि माझ्या वडिलांच्या आज्ञेनुसार मी माझी अतिशय सुकोमल सुंदर असणारी मुलगी सती यांना दिली. पण यांनी तर आपल्या आचरणानं सत्कर्माचा लोप करून टाकला. कसे राहतात? सदैव अपवित्र असतात, अतिशय घमेंडखोर आहेत, गर्विष्ठ आहेत. आणि आपलं जे साधं कर्तव्य आहे, नेहमीचा शिष्टाचार आहे, तो सुद्धा यांना पाळावासा वाटत नाही. धर्माची मर्यादा यांनी तोडून टाकली. जेव्हा आपल्यासमोर काही ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती उभ्या राहतात तेव्हा आपणहून उत्थापन देऊन त्यांना अभिवादन करणं हे कनिष्ठांचं कर्तव्य आहे. पण ही सुद्धा मर्यादा या शंकरांनी पाळली नाही. राहतात कुठे? स्मशानामध्ये, जिथे भूत प्रेत वगैरे सगळे खिंडत असतात. प्रेतांची दहनक्रिया होत असते आणि एखाद्या वेड्यासारखे जटा विखुरलेल्या, अंगावर धड वस्त्र नाही, कधी हसतायत कधी रडतायत, सगळ्या शरीरावर चिताचं अपवित्र असं भस्म फासलेलं आहे, गळ्यामध्ये भूतपिशाच्यांनीच वापराव्यात अशा नरमुंडांच्या माळा आहेत आणि सगळ्या शरीरावर अस्थींचे दागिने घातलेले आहेत. काय म्हणावं यांना? म्हणतात शिव, पण मला फक्त नावाचे शिव आहेत, पण आचरण सगळं पूर्णतः अशिव आहे, अमंगल आहे. आणि हे स्वतःच इतके घमेंडखोर आहेत, गर्विष्ठ आहेत, आपल्या मताला मानी आहेत, चिकटून राहणारे आहेत. तर त्याचमुळे त्यांना सुद्धा अशीच माणसं प्रिय असतात. भूत प्रेत प्रमथ इत्यादी अत्यंत तमोगुणी स्वभावाच्या माणसांचा हा नेता आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, खरं सांगतो की मी म्हणाले, ब्रह्मदेवांच्या बोलण्यात येऊन त्यांचा अनादर करायचा नाही म्हणून भूतांचा सरदार आणि आचारहीन दुष्ट स्वभावाच्या या माणसाला मी माझी भोळी बावळी मुलगी दिली. भगवान शंकरांचं पुष्पदंताने एका ठिकाणी वर्णन केलंय. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचराहा चिताभस्मालेपस्त्र कपिंद्रकुरोटी परिकलहा अमंगल्यम शीलन तव होतु नामयोखिलन. शेवटची ओळ त्यांनी वेगळी म्हटले, तथापि स्मृतृणाम वरद परमम मंगलमसी. तो भगवान शंकरांचा भक्त होता पुष्पदंत. आणि त्या महिम्न स्तोत्रात त्यांनी सांगितलं, वर सांगितल्याप्रमाणे भगवान शंकरा, तुमचं आचरण जरी असं अमंगल अशिव असं वाटलं सकृत दर्शनी, तरी सुद्धा आपण सर्व भूतमात्रांचं मंगलच करणारे आहात आणि ते सुद्धा तुमचं स्मरण केल्याबरोबरच.
पण ती त्या भक्ताची दृष्टी होती. आणि इथे आपला अपमान झाल्याबरोबर भगवान शंकरांकडे बघण्याची सासऱ्याची दृष्टी बदलली. आणि त्यांनी कसं वर्णन केलं पहा. मैत्र वेदांना सांगतायत, दक्षानं अशा प्रकारे महादेवांना बरंच काही बरं वाईट बोलल्यानंतर वास्तविक दुसरा कोणी असता तर चिडून उठला असता, संतापाच्या भरात आणखीन काहीतरी अद्वा बोलला असता. पण दक्ष प्रजापतींच्या बोलण्याचा भगवान शंकरांवर कुठलाही परिणाम झाला नाही. ते स्थितप्रज्ञ होते, निश्चल भावाने तसेच बसलेले होते. आणि त्यामुळे दक्षाच्या क्रोधाचा पारा आणखीन वाढत गेला. किती की त्याने हातात पाणी घेतलं आणि ते अभिमंत्रित करून भगवान शंकरांना शाप दिला. शाप द्यायच्या तयारीत झाले ते, की हे महादेव जरी देवतांमध्ये श्रेष्ठ असले तरी मुळात ते अतिशय अधम आहे. आजपासून यांना इंद्र, उपेंद्र इत्यादी देवतांच्या बरोबर यज्ञामध्ये कुठल्याही प्रकारचा आविर्भाग मिळता कामा नये, अशी वाणी उच्चारली. पण त्या सभेमध्ये उपस्थित असलेल्या प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ सभासदांनी त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला, त्यांना अडवायचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा रागाने आपला विवेक हरवलेल्या दक्ष प्रजापतींनी कोणाचंही ऐकलं नाही आणि भगवान शंकरांना तो शाप देऊनच टाकला. बर, शाप दिल्यानंतर तिथे थांबलेही नाहीत. अत्यंत कोपावेशानं ते त्या सभेतून निघून आपल्या घरी जाऊन पोहोचले. हा एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर विज्ञाय शापम गिरिशा नुगाग्रणी नंदीश्वरो रोष कषाय दूषितः दक्षाय शापम विसर्ज दारुणम येचान्मोदन तदवाच्यतान द्विजाः. भगवान शंकरांच्या मध्ये कुठलाही परिणाम नाही झाला. ते निश्चलच होते, शांतच होते, निर्वैरच होते. पण त्यांच्या आजूबाजूचे जे त्यांचे अनुयायी होते ना, त्यांच्यातला जो अग्रगण्य नंदीश्वर, त्याला तेव्हा कळलं की दक्षानं आपल्या स्वामींना धन्याला असा असा शाप दिलाय, तेव्हा तोही क्रोधाने पेटून उठला, रागानं पेटून उठला. आणि तिथल्या तिथे त्यानं दक्ष आणि त्या यज्ञासाठी जमलेल्या सगळ्या ब्राह्मणांना, की ज्याने दक्षाच्या या शापाला अनुमोदन दिलं, त्या सगळ्यांना भयंकर असा शाप दिला. मग तो शाप काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.